नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आता त्यानंतर शिवसेनेने जे आहे ते मदतीचा हात पुढे केला चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त भागात किटचं वाटप केलं जाणार आहे आणि प्राथमिक स्वरूपात ही किट या ठिकाणी बघतोय। ही किट जे आहे ते एका कुटुंबाला दिली जाणार आहे आणि आज जे आहे ते संसारोपयोगी साहित्य बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर शिवसेनेच्या वतीने जे आहे ते यापूर्वी सुद्धा पूरग्रस्त भागांना मदत करण्यात आली होती आणि आता पुन्हा शिवसेनेच्या वतीने जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना अशा प्रकारच्या किट वाटप केल्या जाणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक साहित्य आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर आहेत। काय सांगाल, आज जे आहे ते किट वाटपाचा हा आपण कार्यक्रम हाती घेतलाय, हे कसं असणार आहे सगळं नियोजन? खरं तर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं मी मनापासून आभार मानतो। कारण तर एक संवेदनशीलता त्यांच्यामधून माणुसकीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आपण पाहत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये नसून मराठवाड्यामध्ये आणि इतरही महाराष्ट्रामध्ये खूप पावसानं थैमान घातलं होतं। ढगफुटीचं चित्र निर्माण झालं होतं। अनेक भागामध्ये प्रचंड पूर आला होता। या अशामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं, लोकांना अन्नधान्य नव्हतं, घालायला कपडा पण नव्हता। अशा अनेक संसार उपयोगी साहित्याचं सगळं उद्ध्वस्त झालं होतं। याचा विचार करून माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांनी माणुसकीचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे आणि प्रत्येक गोरगरिबांच्या पाठीवरती मायेची थाप देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहत आहे की आता शेकडो ट्रक या ठिकाणी आलेले आहेत। किमान 10,000 किटचं वाटप नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे। आता 3,000 किट नांदेड जिल्ह्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि इतरही काही किट आहेत ते लवकरच आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। आपण पाहत आहे की किती बारीकीनं विचार करून त्यामध्ये प्रत्येक संसारामध्ये जे जी गोष्ट लागते ते गोष्ट त्यामध्ये नमूद करून लेकरांच्या विचार करून शिक्षणाचं साहित्य, शालेय शिक्षणाचं साहित्य पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे। बिस्किटच्या पुड्यापासनं प्रत्येक गोष्ट त्यामध्ये संसाराला जे जे गोष्ट लागते ते गोष्ट त्याच्या किटमध्ये देण्याचं काम पक्षाच्या वतीने केलेलं आहे, माननीय शिंदेसाहेब यांच्या वतीने केलेलं आहे। खरं तर मनापासून त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की असा नेता होणे नाही। जे काही शिवसेना बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या धर्तीवरती शिंदेसाहेबसुद्धा त्यांचा वारसा, विचारांचा वारसा पुढे येताना आपण पाहतोय आणि त्याचं दर्शन या ठिकाणी होतं आहे आपल्याला। साहेब, आपण हे किट वाटप करता ही चांगली गोष्ट आहे, मात्र शेतकऱ्याला पैसे कधी मिळणार आहे? आता आपण गेल्या कॅबिनेटमध्ये बघितलं असेल की त्यामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना जास्तीची मदत कशी करता येईल यासाठी निर्णय झाला आहे। कालसुद्धा देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते आणि त्यांनासुद्धा त्यांनी साकडं घातलेलं आहे आणि आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असाल की महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मराठवाडा आणि ज्या काही पूर भागामध्ये नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी विशेष पॅकेज केंद्र सरकारसुद्धा देणार आहे आणि मला खात्री आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं, हे सरकार जनतेचं सरकार आहे। यामुळे जनतेला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं सरकार आहे। त्यासाठी जास्तीची मदत या ठिकाणी शेतकऱ्याला होणार आहे असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत होते नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद पाटील बोंडारकर, ज्यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यात जे 10,000 किटचं वाटप केलं जाणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।